मी इतरांसाठी खूप करतो, पण माझ्यासाठी कोणालाच काही करावं वाटत नाही. ही बोच असते अनेकांची. माझी अपेक्षा नाहीये की कोणी फार काही करावं माझ्यासाठी, पण कुणाला करावंच वाटत नाही. माझ्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी करणारं कुणीच नाहीये, हे दुःख त्यांना सतत बोचत असतं. आणि ते चूक नाहीये. नात्यांमध्ये मी अमुक केलं तर तू तमुक करायलाच पाहिजे असा हिशोब जरी नसला, तरी रेसिप्रोकेशनची अपेक्षा असणं चूक नाहीये ना. कोणत्याही नात्यात, मग ते नातं मित्राचं असो, प्रियकर प्रेयसीचं किंवा नवरा बायकोचं असो, भावंडांचं असो, कोणत्याही नात्यात इन्व्हेस्टमेंट दोघांची आहे हा दिलासा दोघांना वाटायला हवा. दोघांपैकी फक्त एक गुंतवणूक करतोय आणि दुसरा फक्त रिटर्न मिळवतोय हे नक्कीच वाईटच आहे. अशा वेळी इन्व्हेस्ट करणाऱ्यांनी चांगुलपणा बाजूला ठेवून थंड डोक्याने आपली गुंतवणूक काढून घेतली पाहिजे. समोरून प्रतिसाद नाही मिळते ना, मग थांबायचं, समोरच्यासाठी खपणं बंद करायचं. अर्थात हे सोपं नाहीये. आपल्याला हे करणं अवघड जातं, कारण मनात चांगुलपणाच्या, जबाबदारीच्या काही स्वतःच्या कल्पना असतात. पण या कल्पनांपोटी आपण स्वतःवर अन्याय करतो ना. जे प्रेम आपण स्वतःवर करू शकतो ते आपण दुसऱ्याकडे वळवतो आणि त्या बदल्यात आपली झोळी रिकामीच राहते. त्यामुळे अशा वेळी प्रॅक्टिकल होऊन नात्यातली आपली इन्व्हॉल्वमेंट कमी करून आपल्याला होणारा त्रास थांबवायलाच पाहिजे.